तर आपल्या मनात सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारी भावना कोणती असते? ती भावना असते भीती. ऑफिसमध्ये जाऊन काय होईल याची भीती, बॉस ओरडेल का मला त्याची भीती, मुलांना डबा करून द्यायचा आहे तो वेळेत होईल का त्याची भीती, ट्रॅफिक सापडेल का मला, उशीर होईल का, ट्रेन पकडता येईल का, EMI भरता येईल का, रेंट देता येईल का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. अनेक प्रकारच्या भीती आपल्या मनात असतात. मात्र सगळ्यात मोठी भीती जी माणसाच्या मनात असते ती कोणती? ती यातली कुठलीच भीती नसते. ती भीती असते मृत्यूची भीती. आपण सगळेच मृत्यूला घाबरतो. इनफॅक्ट आपलं जे आयुष्य आहे हे मृत्यूपासून दूर पळण्याची एक रेसच आहे. आपण नोकरी करतो, पैसे जमावतो, इन्शुरन्सेस काढतो, आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतो, एक्सरसाइज करतो, चांगलं खातो. हे सगळं आपण का करतो? तर आपण आणि आपले जवळचे जे लोक आहेत ते मृत्यूपासून लांब राहावे याच्यासाठीच आपण हे सगळं करत असतो, नाही का? असं आपण का करतो? मृत्यूची एवढी भीती का आहे आपल्याला? कारण आपल्याला मृत्यूबद्दल काही माहितीच नाहीये. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहीत नाहीये त्या गोष्टीबद्दल एक अनाहूत अनामिक भीती असते. फिअर ऑफ द अननोन. डेथ इज इंडीड द अननोन. जर आजच्या पॉडकास्टमध्ये मृत्यूनंतरचं गुपित मी तुमच्याकडे उलगडलं तर तुमची मृत्यूबद्दलची भीती नाहीशी होऊन जाईल. आणि मग त्याच्यापुढे या दैनंदिन जीवनातली जी छोट्या मोठ्या ज्या टेन्शन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे तर काय क्षुल्लकच वाटतील तुम्हाला, नाही का? तर चला सुरू करूया अनिता मुरजानी यांची गोष्ट आणि समजून घेऊया काय होता त्यांचा नियर डेथ एक्सपिरियन्स.